वारंवार तक्रारदार अजिंक्य राणा राजन पाटील यांना तुमच्या घराकडे येऊन आत्मदहन करतो अशी धमकी देणाऱ्या आणि घटनेची दुसरी पार्श्वभूमीची चौकशी न करता बदनामीकारक बातम्या प्रसारित करणाऱ्या काही दैनिक वृत्तवाहिन्यांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात हकीकत अशी, दिनांक 2 जुलै 2024 रोजी यातील विरोधक नाव उज्ज्वला महादेव थिटे यांचा मुलगा जयवंत थिटे यांनी दिनांक 2 जुलै 2024 रोजी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन यातील तक्रारदार अजिंक्य राणा राजन पाटील यांच्या विरोधात दाखल गुन्हे तसेच त्यांनी स्वतः दाखल केलेल्या गुन्ह्यात यातील तक्रारदार अजिंक्य राणा राजन पाटील यांचा भाऊ विक्रांत पाटील, वडील राजन पाटील यांचा कोणताही संबंध नसताना जाणीवपूर्वक तक्रारदाराच्या राजकीय विरोधकांना हाताशी धरून त्यांच्या सांगण्यावरून भविष्यात होणाऱ्या विधानसभा डोळ्यापुढे ठेवून तक्रारदार, त्यांच्या कुटुंबियांचा, विरोधक यांच्या तक्रारीशी संबंध आहे असे सांगून बदनामी करण्याच्या हेतूने आरोप केले आहेत। तसेच उज्ज्वला थिटे आणि जयवंत थिटे यांनी तक्रारदार यांच्या कुटुंबाला आत्मदहन करण्यासाठी घराकडे येईन अशा धमक्या वारंवार दिल्या आहेत। म्हणून उज्ज्वला थिटे यांचा मुलगा जयवंत थिटे याच्या विरोधात तसेच काही वृत्तपत्रे, वृत्तवाहिनी यांनी संबंधित प्रकरण याबाबत आरोपाची खातरजमा न करता तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी होईल या उद्देशाने बातम्या छापल्या आहेत, प्रकाशित केल्या आहेत। याबाबत तक्रारदार अजिंक्य राणा राजन पाटील यांनी संबंधित बातम्या प्रकाशित करणाऱ्या माध्यमांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। या तक्रारी अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी उज्ज्वला महादेव थिटे, जयवंत महादेव थिटे दोघेही राहणार अनगर, तालुका मोहोळ या संदर्भात बातम्या छापणारे आणि दाखवणारी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 356(2), 356(3), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।